श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 2 दिवस उरले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असं पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार चित्रा तांदळे, वाळू काकड, रोहिणी पिंगळे, मनीष बागुल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. सध्या त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागातील मखमलाबाद गाव, शांतीनगर, शिंदेनगर, क्रांतीनगर, तळीनगर ते रामवाडी परिसरात भव्य रॅली, प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व उमेदवार हे पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढत असून आमचा विजय नक्की होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. क्रमांक 6 मध्ये आपण बघितलं, मी सुद्धा जवळपास एका रस्त्यावर या रॅलीमध्ये आहे. अतिशय मोठी रॅली, भव्य दिवशी रॅली, ही बाईक रॅली आपण या ठिकाणी काढली. अतिशय उत्तम प्रतिसाद मतदारांचा या ठिकाणी आहे आणि इथे कळणारा सांगायची गरजच नाही की या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आहे. कमळ आमचं चिन्ह आहे, चारही उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत आणि 100% मोठ्या मताधिक्याने हा आमचा प्रभाग क्रमांक 6 हा या ठिकाणी निवडून येणार आहे. मी पुन्हा मतदारांना विनंती करेल की आपण या ठिकाणी चित्राताई तांदळे या उभे आहेत, वाळू पैलवान विश्वनाथ काकड हे उभे आहेत, रोहिणीताई पिंगळे या ठिकाणी उभे आहेत आणि मनीष शंभू सुनील बागुल हे या ठिकाणी आहेत. सुनील भाऊजी चिरंजीव आहेत, सुपुत्र आहेत. माझी आपल्याला पुन्हा सर्वांना विनंती आहे की आपण चारही ठिकाणी कमळाचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं, महापालिकेमध्ये पाठवावं. आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चित ते आपल्याशी कटिबद्ध राहतील. पुन्हा आपल्याला मनापासून विनंती करतो की आपण कमळाला निवडून द्या. त्यामुळे आता एकूणच प्रभागांमध्ये भाजपमय वातावरण झालं असून या उमेदवारांचा विजय निश्चितच बोललं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.